प्रादेशिक परिवहन विभागानं कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील ऑटोरिक्षा चालकांसाठी भाडे दरवाढ मंजूर केली आहे। 1 मार्चपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे। 4 वर्षांपासून भाडेवाढ झाली नसल्यानं कोल्हापूर जिल्हा काँग्रेस रिक्षा चालक संघटनेनं काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्याकडे ऑटोरिक्षा भाडेवाढीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली होती। त्यानुसार आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यानं कोल्हापूर जिल्हा रिक्षाचालक संघटनेनं समाधान व्यक्त केलंय। आमदार सतेज पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस रिक्षा संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन दिलं होतं। बंटी साहेबांनी यांनी पाठपुरावा केला होता की रिक्षावाल्यांना मीटरवाढ मिळाली पाहिजे, गोरगरीब रिक्षावाल्यांचं पोट चाललं पाहिजे, यासाठी बंटी साहेबांनी सातत्य प्रयत्न केला होता। तात्काळ आम्हाला भाडेवाढ मिळाले आहे आणि यापुढे बी कल्याणकारी महामंडळ स्थापन व्हावं। लवकरच आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन ऑटो रिक्षा चालक त्यांचे आभार मानणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं।